सोयाबीन पुलाव, त्याचा राईस अगदी सुटसुटीत झालेला आहे. बिर्याणीसारखाच टेस्ट लागते. मस्त असा ऑप्शन म्हणून पोळी भाजीला हा भात आपण पुलाव बनवू शकतो. चवीला तर खूप अप्रतिम लागतो. नमस्कार, रॉयल किचन मराठीमध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण सोया पुलाव बनवणार आहे. झटपट 5-6 मिनिटात बनणारा हा पुलाव आहे. जर आपल्याला संध्याकाळी जेवणाचा कंटाळा आला असेल, पोळी भाजी बनवायची जर आपल्याला नको असेल, त्यावेळेस आपण हा ऑप्शन म्हणून सोया पुलाव किंवा बिर्याणी म्हटलं तरी चालेल, कारण त्याची टेस्ट बिर्याणी सारखीच लागते. तर मग हा जर व्हिडिओ पाहायचा असेल तर शेवटपर्यंत बघावा लागेल. आवडला तर एक लाईक करा. सोयाबीन पुलाव बनवण्यासाठी गॅसवर कढई ठेवली, त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलं किंवा तूप टाकलं तरीही चालतं. आता त्यामध्ये खडे मसाले टाकायचे, जे आपण बिर्याणीसाठी पुलावसाठी वापरतो. तेजपत्ता, लवंग, दालचिनी, मिरी, इलायची आणि शहाजिरी आणि स्टार फूल पण टाकून घ्यायचं आहे. आणि हे तेलामध्ये स्लो फ्लेमवर परतून घ्यायचं. त्यानंतर त्याच्यामध्ये 2-3 उभ्या चिरून मिरच्या टाकलेल्या आहेत. आता त्याही परतून घेतलेल्या आहेत 1 मिनटं. आता त्यामध्ये बारीक 1 कांदा उभा चिरून त्याचे पातळसे असे स्लाइस केलेले आहेत, ते टाकून घ्यायचे आहेत आणि तेही परतून घ्यायचं आहे 1-2 मिनटं. पूर्ण त्याचा कच्चा पण गेला पाहिजे, अशा पद्धतीने परतून घ्यायचा आहे. आता कांदा चांगला परतल्यानंतर त्यामध्ये गाजर असे बारीक तुकडे करून टाकलेले आहेत, तेही परतून घ्यायचे आहेत. 1-2 मिनटं चांगले परतून घ्यायचं आहे. आता त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे, म्हणजे कांदा आणि गाजर चांगलं लवकर शिजलं जाईल. मीठ टाकल्याने थोडंसं पाणी सुटतं. त्यानंतर मसाले टाकायच्यात. अर्धा चमचा धने पावडर टाकून घेतलेली आहे. पाव चमचा गरम मसाला टाकलेला आहे. पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे आणि अर्धा चमचा बिर्याणी मसाला टाकलेला आहे. पुलावला त्याचा फ्लेवर चांगला येतो. आता हे सर्व मसाले स्लो फ्लेमवर परतून घ्यायचे, नाहीतर मसाले जळून जातात. त्यानंतर आपण सोयाबीन अर्धा तास भिजायला ठेवलं होतं, ते पाण्यातून काढून चांगलं त्याचं पाणी काढून टाकलेलं आहे आणि ते त्यामध्ये टाकून घेतलेला आहे. आणि 1 लिंबाचा रस त्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि चांगलं या मसाल्यावर सोयाबीन बडी परतून घेत आहे. आणि भात आपण 85% शिजवून घेतलेला आहे. आता 2 कप मी तांदूळ घेतले होते, ते शिजायला टाकले होते. ते 85% शिजलेले आहे आणि तो कढईमध्ये टाकून घेतलेला आहे. आता हलक्या हाताने चांगलं परतून घ्यायचं. आता मी हा झारा घेतला आहे, पण उलटानं घेतलं तरीही चालतं, कारण माझ्या हातात झारा आल्यामुळे मी पटकन झाराच घेतलेला आहे. आणि हलक्या हाताने परतायचं. आता त्यामध्ये थोडंसं मी कोमट पाणी टाकलेलं आहे, कारण आपण तांदूळ 85% शिजवलेला आहे. आणि जास्त हलवायचा नाही, नाहीतर तांदूळ तुटण्याची शक्यता असते. आता त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायचं आहे. हा पुलाव झटपट बनवण्यासाठी आहे. जेव्हा आपल्याला कंटाळा येतो पोळी भाजी करायचा, किंवा पटकन असा पौष्टिक असा आपण सोयाबीन वडीचा
पुलाव पण अगदी बिर्याणीसारखा मस्त लागतो. रात्रीच्या डिनरसाठी छान ऑप्शन आहे. आता पूर्ण कोथिंबीर टाकलेली आहे. त्याच्यावर 5 मिनटं झाकून द्यायचं स्लो फ्लेमवर आणि दम द्यायचा. आता 5 मिनटं झालेले आहेत. आपला तांदूळ 100% शिजलेला आहे. मस्त असा आपला पुलाव झालेला आहे. झटपट पुलाव झालेला आहे. ज्यावेळेस आपल्याला कंटाळा येतो पोळी भाजी करायचा, त्यावेळेस हा राईस झटपट करायचा आणि हलका फुलका आहे खाण्याला पण. आता सर्व करून घ्यायचा आहे. हे बघा डिशमध्ये किती मस्त असा हा पुलाव सुटसुटीत झालेला आहे. चव पण अगदी बिर्याणीसारखीच लागते त्याला. मस्त आपलं प्रत्येक वेळेस नॉनव्हेजच करावं असं नेम नाही. असाही छानपैकी आणि सोयाबीन तर हाय प्रोटीन आहे. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा, म्हणजे छान छान रेसिपीचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील. भेटूया अशाच नवीन छान छान रेसिपीमध्ये. तोपर्यंत आनंदी रहा, मस्त रहा. धन्यवाद.